दरम्यान शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्यामध्ये जाणार आहे। संगम तीरावर स्नान ते करणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेते सुद्धा संगम तीरावर स्नान करणार असल्याची माहिती आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभ मेळा सध्या सुरू आहे। त्या ठिकाणी राज्यातून देशभरातून विदेशातील लोक सुद्धा येत आहेत आणि मंत्री असतील केंद्रातले जे मंत्री आहेत तेही जाऊन आलेले आहेत। अशामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्यामध्ये जाणार आहेत। यानंतर एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे। एकीकरण समितीने अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। सीमा प्रश्नावर नव्याने समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली आहे। तर अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती समोर येते। सीमा प्रश्न सध्या चिघळल्याचं पाहायला मिळते। एसटीला शाई लावण्यात आलेली होती, काळं फासलेलं होतं आणि त्यानंतर दोन्हीकडच्या ज्या बसेस आहेत त्या बंद करण्यात आल्या आहे। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर याविषयी बैठका होत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितल्याची माहिती समोर येते। एकीकरण समितीने अजित पवारांची भेट घेतली आहे आणि सीमा प्रश्नावर नव्याने समिती नेमण्याची मागणी केली। त्या तीन तिकडच्या तीन आमच्या मंत्र्यांची डिसेंबर 22 पासून म्हणजे आता 23 गेलं, 24 गेलं आणि 25 आलं, एकही बैठक झाली नाही। त्याबद्दलची खंत एक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं व्यक्त केलेली आहे आणि ती रास्त आहे। दरम्यान यवतमाळ दौऱ्यावर असलेले बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं। राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागामध्ये होते, तरी एसडीओ तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही असा सवाल त्यांनी केला आहे। उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना बावनकुळेंनी हा सवाल विचारला। तर वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागून घेतले नाही असं म्हणत अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली। वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचं नाव महाराष्ट्रभर खराब होतंय। आता तुमची वेतनवाढ रोखायची का असा खडा सवालही बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना विचारला।